पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पुरवठा विभागानं नोटिसा बजावलेल्या आहेत। कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलची खरेदी होत असल्यानं इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इंधन विक्री करावी, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। पुण्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात आरटीओनं कारवाई केली आहे। डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या कारवाईत 6 महिन्यांमध्ये 75,000हून अधिक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई झाली। त्यापैकी तब्बल 64,310 हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागानं विना तिकीट आणि अनियमित प्रवाशांवर मोठी कारवाई केली आहे। रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 2 महिन्यात 22 कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे। नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई या महामार्गावरच्या दैनंदिन हवाई सेवा आठवड्यामध्ये 4 दिवस करण्याचा आता निर्णय घेतला आहे। त्यामुळे ही विमानं मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी उड्डाणं घेणार आहेत। विमान इंधनाच्या किमतीमध्ये वाढ होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मालमत्ता कर आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतलाय। महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय आणि यानुसार शहरातल्या मालमत्तांचा फेरमूल्यांकन करून भांडवली मूल्याधारित कर प्रणाली लागू करण्यात येणार आहे।